नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज चौथा दिवस 116 दिवस शिल्लक आहेत. आपल्या टाईमलाईनमध्ये आपण आता इथे आहोत 19 तारखेला. आपण IR सुरू केलेलं आहे आणि आजचा टॉपिक आहे इम्पॉर्टंट इंटरनॅशनल इन्स्टिट्यूशन्स, एजन्सीज अँड फोर आर देअर स्ट्रक्चर अँड मॅन्डेट. हे वाचण्यासाठी आपण जे काही व्हिजन आयच्या नोट्स डाउनलोड केलेल्या आहेत त्यातलं आपल्याला बॅकग्राऊंडला पहिला आणि दुसरा मुद्दा आता वाचावा लागणार आहे. पहिले 16 पेजेस जी आहेत त्याच्यामध्ये डायनॅमिक्स ऑफ चेंजिंग वर्ल्ड ऑर्डर्स दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर 32व्या पेजपर्यंत रिजनल अँड ग्लोबल ग्रुपिंग्स अँड ॲग्रीमेंट्स इन्व्हॉल्विंग इंडिया अँड ऑर अफेक्टिंग इंडियाज इंटरेस्ट. ते थोडं वाचावं लागेल बॅकग्राऊंडला. हे जर वाचलं तर मग आपल्याला आणखी पुढचे मुद्दे चांगले समजतील. हे वाचून झालं की त्याच्यानंतर 5व्या मुद्द्यावर उडी मारायची. तो एक 7-8 पेजेसचाच आहे पण खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि हाच आजच्या सिलेबसचा खरा मुद्दा आहे. इम्पॉर्टंट इंटरनॅशनल इन्स्टिट्यूशन्स. त्याच्यामध्ये त्यांनी UNSC वगैरे सारख्या महत्त्वाच्या संस्थांची माहिती दिलेली आहे. ती सगळी वाचून काढा. त्याच्या थोड्याशा शॉर्ट नोट्स पण काढून ठेवा. होमवर्क जास्त आहे, आज वाचायचं जास्त आहे, पण एकदा ते वाचून काढलं तर मग आपलं हातावेगळं एक 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 मुद्दा होत राहील. त्याच्यावरचा प्रश्न पण शेअर करून ठेवतो. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. जागतिक शांतता राखण्यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदमधील सुधारणा अत्यावश्यक बनलेल्या आहेत. भारताच्या कायमस्वरूपी सदस्यत्वाच्या दाव्याची चर्चा करा. रिफॉर्म ऑफ द युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिल हॅज बिकम इसेन्शियल फॉर मेंटेनिंग ग्लोबल पीस. डिस्कस इंडियाज केस फॉर परमनंट मेंबरशिप इन द UNSSC. मोठा प्रश्न आहे आजचा आणि त्यामुळे तो 15 मार्क्सचा आहे आणि 250 शब्दांमध्ये त्याचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. व्हॉट्सॲपचा नंबर दिलेला आहे, त्याच्यावर तो या प्रश्नाचं उत्तर नक्की अपलोड करा. अनेक विद्यार्थ्यांचे अपलोड होत आहेत. तुम्ही मागे पडू नका, सर्वांनी तो अपलोड करा. याला सपोर्टिव्ह म्हणून UNSCCवर एक AIचा वापर करून आणखी एक व्हिडिओ मी बनवलेला आहे आणि तो पण अपलोड केलेला आहे. तो पण जरूर बघा. थँक्यू सो मच.